डीजेसह दणदणाट, ढोलताशाचा गजर आणि जेसीबी मधून फुलांची उधळण करत रत्नागिरीकरांनी लाडक्या नेत्याचं स्वागत केलं. राज्याच्या उद्योगमंत्री पदाची जबाबदारी मिळाल्यानंतर प्रथमच नामदार उदय सामंत रत्नागिरीत आल्यावर त्यांचं फुलांची उधळण करत आणि फटाक्यांच्या आतषबाजीत जोरदार स्वागत करण्यात आलं. शहरातील मारुती मंदिर परिसराला रविवारी सायंकाळी भगवं स्वरूप प्राप्त झालं होतं. भगवे फेटे घातलेले पदाधिकारी लक्ष वेधून घेत होते. डीजेचा दणदणाट आणि ढोलताशांचा गजर सुरू होता. 10हून अधिक जेसीबी मधून फुलांची उधळण नामदार सामंत यांच्यावर करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज यांना पुष्पहार अर्पण करून आणि मिरवणुकीला सुरुवात झाली. छत्रपती शिवाजी महाराज यांना पुष्पहार अर्पण करून या मिरवणुकीला सुरुवात झाली. शहरातील माळनाका इथं स्वर्गीय शामराव पेजे, त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून नामदार सामंत यांनी त्यांना वंदन केलं. मारुती मंदिर ते जयस्तंभ अशी ही मिरवणूक लक्षवेधी ठरली. मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते. जिल्हा प्रमुख राहुल पंडित, तालुका प्रमुख बाबू महाप, शहर प्रमुख विपिन बंदरकर, महिला जिल्हा संघटक शिल्पा सुर्वे, कांचन नागवेकर यांच्यासह माजी जिल्हा परिषद अध्यक्ष आबा घोसाळे, प्रकाश रसाळ, माजी समाज कल्याण सभापती परशुराम कदम, गजानन पाटील, ज्येष्ठ नगरसेवक राजन शेट्ये, युवा तालुकाधिकारी तुषार साळवी, शहर संघटक सौरभ मलुष्टे, अभिजित दुडे यांच्यासह माजी नगरसेवक आणि अनेक पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी मारुती मंदिर परिसरात रस्त्याच्या दुतर्फा मोठी गर्दी झाली होती. नागरिक नामदार सामंतांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत होते. यावेळी गाड्यांच्याही लांबच लांब रांगा लागल्या. मिरवणुकीत मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.